नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अन्ना शो मध्ये. तुम्ही गॉगल घालणार लाज लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही ना रात अंधळे, तुम्हाला माहिती ना ऑलरेडी तुम्हाला काही दिसत नाही आणि अवतीभोवती बाहेर 9-10 वाजले, अंधार झालाय. हे घरातले लाईटी आहेत असं आहे. तर आज आपण इथे आलेलो आहे. काल आम्ही अण्णा एक पिक्चर बघायला गेलो. मला सोडून तुम्हाला हे येते का, कार येते का? हा, मग त्याचा काय तुमचा संबंध नाही त्या पिक्चर सोबत. तरी मी तुम्हाला पिक्चरचं इन्फॉर्मेशन सांगतो. पिक्चर आहे F1 द मूवी. F1 फॉर्म्युला 1. तुम्ही लहानपणी ते टीव्हीवर फॉर्म्युला 1 ची गेम खेळत होता बघा, ती कारवाली, ती पिक्चर आहे. ते पिक्चर बघायला गेलो होतो. ते पिक्चर कसा होता, एकदम भारी होता. तुमचे अंगातले कुठले जे अवयव आहेत ना, ते कपडात येण्याची शक्यता एवढी भारी पिक्चर आहे. कार चालवायची नाही, कारची रेस आहे. तर मूवी खूप भारी होता. मूवी खास करून आयमॅक्स साठी शूट केला होता. आणि जो डिरेक्टर टॉप गन मॅव्हरिकचा आहे, तुम्ही टॉप गन मॅव्हरिक बघितलं का? टॉम क्रूज आहे बघा. यार नाही रे, प्लेन आहे. नाही ते यार नाही आहे, ते F1 फायटर जेट आहे. ते इमानचं जे पिक्चर शूट केलं ना, ते डिरेक्टरनं हे पिक्चर परत काढलं. तरी आता आकाशात बाज झाली, जमिनीवर करू म्हणलाय. कारण कसं टॉम क्रूज ऐकत नाही, जमिनीवरचे कसे चालते. नाही, टॉम क्रूज नाही, ब्रॅड पिट म्हणून नाही. म्हणजे त्यांनी पण चांगला ऍक्टर आहे. टॉम क्रूज कसं स्वतःची किडे करायची सवय आहे, तसं ब्रॅड पिटला नाही. त्यांनी ग्रीन स्क्रीन समोर केलेलं आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला मूवीज एक्सपिरियन्स सांगतो. मूवी पूर्णपणे आयमॅक्स साठी शूट केलेली आहे. आयमॅक्स आपण बघितलं कधी? बघितलं ते एक बंदुकीचं पिक्चर. त्यासाठी शूट केलेली आहे. फुल साऊंड डिझाईन भारी आहे, फुल व्हिज्युअल्स भारी आहेत. आणि एक शॉट तर असा आहे त्यांना, तुम्हीच कारमध्ये बसून गाडी चालवायला असं वाटतंय. एवढं डेंजर आहे, लय खतरनाक आहे. आणि माझं सजेशन आहे, जर तुमचे कोण पंटर लोक आहेत ज्यांना कार येते चालवायला, त्यांना घेऊन जावा. ज्यांना येत नाही त्यांना नको. ज्यांना येत नाही त्यांना घेऊन गेलं तरी चालतंय. त्यांना काय बघा कसं झालंय, काल मी पिक्चर बघून घरी आलो. घरी येताना कार चालवताना मला फील झालं की F1 चालू, तसं वाटलं. रिस्क आहे. मग तुम्ही 2 व्हीलर घेऊन जावा तुमची इलेक्ट्रिकवाली. तर फिल्म तुम्ही जर ह्या वीकेंडला काय करत नसेल तर आयमॅक्स मध्ये फिल्म नक्की बघा. टॉप गन मॅव्हरिकचे जो डिरेक्टर आहे जोसेफ कुन्सिनची तेजस ही मूवी आहे F1. ब्रॅड पिटची मूवी आहे. आणि मी काय म्हणतो ना, आता बऱ्याचदा तुम्ही बघत असता बॉलिवूड फिल्म एवढे म्हणजे असं काढतात लव्ह स्टोरी आणि हे ते, मग तुम्हाला थिएटरला जायचं मूडच गेलंय. तुम्ही Amazon प्राईम किंवा नेटफ्लिक्सलाच बघताय. हे असे जे पिक्चर आहेत F1 सारखे, हे पिक्चर आपल्या थिएटरमध्ये बघायचे. कारण तुम्ही मला सोडून गेला, आता तुम्ही आम्हाला सोडून जावा ना, काय प्रॉब्लेम आहे? तर ही जी मूवी आहे थिएटरमध्ये बघण्यासारखी, थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करण्यासारखी. त्याचं जे साऊंड इफेक्ट्स वगैरे आहेत ना, असं छाती लागून लागते तेवढे भारी. व्हिज्युअल्स एवढे भारी आहे, बघायलाच पाहिजे. तुम्हाला जास्त व्हिज्युअल इफेक्ट्स नाही दिसणार त्यात, थोडे दिसतील पण तुम्ही इग्नोर करा. तुम्हाला तसंही व्हिज्युअल इफेक्ट्स आणि साध्यामधला फरक कळत नाही. आणि त्यात तुम्ही राहता नाही, दिसत बी नाही. तर दोन्हीचं डिरेक्टर सेम आहे, जोसेफ त्याचं नाव आहे. फिल्ममध्ये दोन्हीकडे बॅलन्स आहे. रेसिंग पण भारी केलेत आणि कॅरेक्टरचे इमोशन्स पण भारी. म्हणजे फिल्म बॅलन्स करून टाकलेली आहे. फक्त रेस दाखवलं. आता तुम्ही कसं रात्री बाहेर फिरता आणि बायकोला माहित नसतं, तुम्ही कसं बॅलन्स करता? घरी बॅलन्स करतो आम्ही. तशी बॅलन्स केलेली फिल्म आहे. स्टोरी पण बॅलन्स्ड आहे. जे रेसिंगचे शॉट्स आहेत ते पण बॅलन्स्ड आहेत आणि जे इमोशन्स कनेक्ट होतात ते पण बॅलन्स आहे. पूर्ण फिल्म जर तुम्हाला F1 रेसचे रूल्स माहिती आहे का, नियम वाटी माहिती आहे, थोडेफार माहिती आहे, चालतंय. मग तुम्हाला ते पिक्चर आवडते. काही जे शॉट्स आहेत ते सिनेमॅटिक लिबर्टीसाठी चेंज केलेले. म्हणजे आता तुमच्या बायकोला तुम्ही सांगू शकता की अचानक ऍक्सिडेंट झाला, पण झालेलं नसतं. तशी फिल्ममध्ये पण तशी आहे की काही रूल्स आणि काही नियम्स ते तोडून मोडून त्या पिक्चरमध्ये बसवले. फिल्मचा एक मॅसिव्ह एक्सपिरियन्स आहे. फिल्मचा एक चांगला एंडिंग आहे. थिएटर एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. ही अशी जी मूवीज आहेत ते खरं तर ऍक्च्युली थिएटरमध्ये आपल्याला पूल करतात, म्हणजे थिएटरमध्ये आणतात आपल्याला. बऱ्याचदा काय होतं की आपण थिएटरमध्ये जात नाही की इथे OTTवर बघतो, पण असे जे मूवीज आहेत ते थिएटरमध्येच बघणे आवर्जून बघण्यासारखे आहेत. आणि मला काय वाटतंय, जर तुमच्या अवतीभोवती आहे आयमॅक्स, सोडा तुमचं नशीब नाही आहे, तुमच्या अवतीभोवती जर आयमॅक्सचं थिएटर असेल तर ही मूवी आयमॅक्समध्ये एक्सपिरियन्स करा. कारण ह्या मूवीचं साऊंड डिझाईन पासून व्हिज्युअल्स, स्टोरी पासून ऍक्टिंग एवढी क्लास आहे ना. तुम्ही जर अन्नाला बघितलं असेल 108 शॉर्ट फिल्ममध्ये ऍक्टिंग केल्यानंतर 208 शॉर्ट फिल्ममध्ये गोळा करून त्याचा जेवढा पर्सेंटेज होता ना, त्याचा 1000% तरी भारी ऍक्टिंग केलं. जाऊ द्या ना, त्यांनी भारी करतात तर थोडं आपण त्यांना देऊ की अप्रिशिएट करू. आपण अप्रिशिएट करणार नाही तर कोण करणार? बरोबर आहे. तर ही फिल्म थिएटरमध्ये बघा. आणि जर तुमच्या फॅमिलीला घेऊन जात असेल तर जावा, कारण ही फिल्मचं एक्सपिरियन्स तुम्हाला नवीन एक रेसिंगच्या दुनियामध्ये नेईल. कारण बऱ्याच लोकांना F1 रेसचे रूल्स माहीत नाही. जर ही फिल्म बघितली
आणि नंतर तुम्हाला वाटलं की हे कन्सेप्ट भारी आहे, स्पोर्ट्स भारी आहे, मग तुम्ही पण इंटरेस्ट घेऊन F1चे नियम वाटी बघून तुम्ही पण F1 रेसिंग बघायला स्टार्ट करू शकता. नाहीतर आपल्या जिंदगीमध्ये OTT म्हणतो, नाही टेस्ट मॅच, ते I20 नाही T20 आणि वन डे ह्याच्या पुढे जाई नाही. पुन्हा फुटबॉलला गेलो ना का नाही जाऊ आपण, मी तर जाणार. तर F1चं जे रेसिंग असतं ते खास करून असतं मशीनसाठी. त्याच्यात मशीन्सचे अवॉर्ड्स असतात आणि जी गाडी चालवतात फर्स्ट जी येतात त्याचे पण अवॉर्ड्स असतात. एक टेक्नॉलॉजी बिल्ड रेसिंग असतं, त्यामध्ये टेक्नॉलॉजीला पण त्याला पॉईंट्स असतात. जिंकेल त्याला काय देतात, कप देतात का गाडी, जिंकेल त्याला गाडी देत नाहीत, कप देतात. ते जे गाड्या आहेत ना ते आपल्या सोलापूरमध्ये चालत नाही. तर आपल्या स्पीड ब्रेकरवरती ते अशी अडकून बसते. 1-2 घ्यावं म्हणलं, 1-2 नको, तुम्ही सायकलच बरोबर आहे. तुमची लायकी सायकल पर्यंत आहे, ती पण तुम्ही ही जी घ्या पॅडलवाली इलेक्ट्रिक घेऊन नका. तुमची जी इलेक्ट्रिक गाडी आहे त्याला पहिला नीट सांभाळा. हां, तर ही मूवी बघा, थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करा, IMAXमध्ये एक्सपिरियन्स करा आणि तुमच्या अवतीभोवती असले अण्णा लोक किंवा तुमचे जे मित्र लोक आहेत त्यांना घेऊन जावा. आणि जाताना बाईकवर जावा, येताना बाईकवर जावा. कारण मूवी बघितल्यानंतर तुमच्या आतमधला एक किडा येतो बाहेर, फास्ट चालवायचा, जे की तुमच्या हातामध्ये जर कार असेल तर मग सत्यानाश होण्याची शक्यता आहे. कारण मी स्वतः कार येताना आणलेली आहे. एवढं मला असं वाटत होतं की घालाव घेर होतं तसं. IMAXमध्ये असेल तर IMAXमध्ये एक्सपिरियन्स करा. आणि जर तुमच्या अवतीभोवती 4DX असेल, आणि तुम्हाला 4DX मध्ये 4DX कसं असतं, सीट हे सगळं जे आहे ना, सीट वगैरे हलतंय असं जर पाणी आलं स्क्रीनवरती, समजा ऍक्टरच्या अंगावर पाणी टाकलं, तुमच्या अंगावर पाणी पडतंय, हवा मारली तुमच्या अंगावर हवा पडते, त्यामध्ये 3D भास होतोय. तुम्ही ते गल्लीमध्ये तुम्हाला 4 पोरं मारला ते बघा, 3D मध्ये दिसत होतं सगळं तसं. खरं पाणी येतं हो, भास बीस येत नाही. कोण म्हणलं तुम्हाला भास? बरोबर. त्या दिवशी तुम्हाला कसं वाटत होतं की आज बस एवढा दिवस आहे, तसं फील होतं 4DX मध्ये. 4DX मध्ये असेल तर 4DX मध्ये बघा, कुठल्याही व्हर्जनमध्ये कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बघा, पण बघा. आणि थिएटरमध्ये बघा. फिल्म थिएटरमध्ये बघण्यासाठी तुम्हाला जर टॉप गन मॅव्हरिक आवडला असेल तर 100% F1 पण आवडणार. F1ची मूवी चांगली आहे. आणि जर तुम्ही मूवी ही बघितली असेल आणि तुम्हाला कसं वाटलं, तुमचा काय एक्सपिरियन्स होतो, तुम्हाला काय सीन्स आवडले ते खाली कमेंट करून सांगा. आणि असेच रिव्ह्यूजसाठी, अण्णासोबतचे रिव्ह्यूजसाठी तुम्हाला जर बघायचं असेल तर अण्णा त्यांना इथं सांगा नीट तुमच्या भाषेत. फॉलो करा, नाही सबस्क्राईब आपल्या बटन सबस्क्राईब पण करा. ते इंस्टाग्राम झालं हो, फॉलो. सबस्क्राईबसाठी सांगा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. आता अण्णा तर सांगितलेत, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, करून टाका एकदा. आणि खाली कमेंट करून सांगा अजून कुठल्या मूवीचे रिव्ह्यू पाहिजे ते सांगा, वेब सिरीजचे रिव्ह्यू पाहिजे ते सांगा. अण्णाला घेऊन आपण रिव्ह्यू करू. चला अण्णा तुम्हाला F1ची दाखवतो आपल्या सायकलवर आपल्या.